तर मित्रांनो, लक्ष्मी निवास या मालिकेच्या 9 मेच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की जानू थोड्या वेळानंतर घरी येते. जानूला सगळं आठवलेलं असतं. सगळे जानूची विचारपूस करतात, पण जानू काही कळू देत नाही की ती विश्वासोबत गेली होती. जयंत म्हणतो, जानू चल आराम कर. जानू म्हणते, नाही बाबा, मला आधी या जयंतसोबत थोडं बोलायचे. जानू जयंतला घेऊन रूममध्ये जाते. जानू जयंतला म्हणते, जयंत मला तुझ्याबद्दल काही कळलं आहे. जयंत म्हणतो, मला माहिती आहे, विश्वाने सांगितलं असेल. मी दुष्ट आहे, पापी आहे आणि मी चांगला नाही, हो ना? जानू हेच सांगितलं आहे ना? जानू म्हणते, अजून काहीतरी कळले. जयंत म्हणतो, हो, त्याने हे सांगितलं असेल की मी खुनी आहे. जानू म्हणते, मग सांगा, केला आहे का तुम्ही खून? आहात का तुम्ही खुनी? जयंत जानू बोलत असतात आणि भावना आतमध्ये येते. भावना त्या दोघांचं बोलणं ऐकते. जयंत जानूला काही वेळ सांगतो आणि आपली बाजू सावरून घेतो. दुसऱ्या दिवशी जानूचं लग्न असतं. जानू छान तयार होते आणि आरशात बघते. जानू म्हणते, आज माझं लग्न आहे, पण लग्न जरी असलं ना तरी आता लग्नानंतर होणार बदला सुरू. मी जयंतला सोडणार नाही. आता जानू लग्नानंतर जयंतचा बदला कसा घेते ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं आहे की जयंत जानू यांच्या लग्नाचा कार्यक्रम चालू असतो. संगीतचा कार्यक्रम चालू असतो. एक जोडपं पुढे येतं आणि सगळे एक करून डान्स करतात. सगळ्यांचे डान्स झाल्यावर जानू जयंत हे दोघं डान्स करतात. त्यांचा डान्स सगळ्यांना आवडतो आणि सगळे उठून आपापल्या कामाला पुन्हा जाणार तेवढा तिथे विश्वा येतो. विश्वा म्हणतो, सगळ्यांचे डान्स संपलेत तरी अजून कार्यक्रम संपलेला नाही आहे. आपले नवरदेव जयंत कानेटकर यांच्याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही आहे. आता त्यांच्याबद्दल मी सगळ्यांना एक सत्य सांगणार आहे. त्यांच्याबद्दल अशी एक गोष्ट सांगणार आहे ना की जी गोष्ट जानूलासुद्धा माहिती नाही आहे. ती गोष्ट ऐकल्यावर तुमच्या सगळ्यांना शॉक तर लागेल, पण तुम्हाला सरप्राईजही तेवढंच मिळेल. चला, मी आता प्ले करतो. विश्वा टी व्हीला पेनड्राईव्ह कनेक्ट करतो आणि तो ऑन करणार असतो. विश्वाला वाटतं की पेनड्राईव्ह ऑन झालेला आहे, पण त्या टी व्हीवरती काहीच दिसत नाही. जानू म्हणते, विश्वा अरे काही दिसत पण नाही आहे. विश्वा आपल्या मित्रमैत्रिणींना विचारतो, काय झाले, काय प्रॉब्लेम आहे का? ते सांगतात की अरे पेनड्राईव्हच नाही सापडत आहे. ते संतोषला विचारतात. संतोषकडे लास्ट पेनड्राईव्ह दिला होता म्हणून त्याला विचारतात. संतोष म्हणतो, माझ्याकडे पेनड्राईव्ह नाही आहे. सगळे विचार करतात की आता काय करायचं. जयंतला आठवतं की मगाशी जेव्हा संतोष डान्स करत होता त्यावेळेस त्याच्याकडून पेनड्राईव्ह पडला होता आणि जयंतला समजलं होतं की या पेनड्राईव्हमध्ये नक्कीच काहीतरी आहे. जयंतने त्याच वेळेला पेनड्राईव्ह गायब केला आणि नंतर रूममध्ये जाऊन तो पेनड्राईव्ह आपल्या लॅपटॉपला कनेक्ट करून सगळं चेक केलं होतं. विश्वा आणि त्याच्या मित्रमैत्रिणींनी त्याच्यामध्ये जयंतच्या घराचं CCTV फुटेज टाकलेलं असतं. त्यात जानूला कैद केलं होतं. जानूची आजी तिला कोमात टाकलं होतं आणि जयंतच्या घरातला वॉचमन जो जानूसोबत एकदा बोलला आणि त्यामुळे जयंतने त्याला मारलं होतं, त्याला कोंडून ठेवलं होतं, हे सगळं त्या CCTV फुटेजमध्ये असतं. जयंत ते सगळं डिलीट करतो आणि त्या जागेवर जानू जयंत यांचे फोटोज टाकतो. त्या दोघांची लव्ह स्टोरी कशी भरत गेली हे त्याच्यामध्ये असतं. जानू जयंतची लव्ह स्टोरी बघून सगळ्यांना आनंद होतो. थोड्या वेळाने सगळा व्हिडिओ कंप्लीट झाल्यावर जानू जयंत विश्वाकडे येतात आणि एवढं सुंदर सरप्राईज दिलं म्हणून विश्वाचे आभार मानतात. तर रात्री जयंत घराबाहेर येतो. त्याचा मित्र त्याला सचिन भेटायला येतो. जयंतचा मित्र म्हणतो, अरे तुला सांगितलेलं कळत नाही आहे का? सगळं सत्य सांगून टाक. जानू आणि जानूच्या घरचे लोक खूप चांगले आहेत. अरे सगळं सत्य सांग. तू जर आत्ता नाही सांगितलंस आणि नंतर सांगितलं ना तर जानू आणि तिच्या घरच्यांची घुसमट होईल. म्हणून सोड तिला या सगळ्यातून, सांगून टाक. जयंत म्हणतो, नाही मी काहीच सांगणार नाही. आणि सचिन, तू माझा चांगला मित्र आहे ना, म्हणून मी तुला शेवटची वॉर्निंग देतो आहे. तू तुझं तोंड बंद ठेव, नाहीतर. सचिन म्हणतो, मी तुला अजिबात घाबरत नाही, काय करायचं ते कर. सचिन जयंत यांच्यामध्ये खूप मारामारी होते. तर इथे विश्वा म्हणतो, काहीही करा, पण माझे प्लॅन जयंतला आधीच समजतात आणि सगळ्या प्लॅनवर पाणी फिरतं. आता एकच माणूस आहे, तो म्हणजे जयंतचा मित्र. तो जर घरी येऊन सगळं सत्य लक्ष्मी काकू आणि निवास काकांना सांगितलं ना तर त्यांचा विश्वास बसेल. त्याने घरी यायला हवं.
विश्वा जयंतच्या मित्राला सचिनला फोन लावतो, पण सचिन काही फोन उचलत नाही. इथे जयंतने सचिनला खूप मारलेलं असतं आणि त्याला बेशुद्ध केलेलं असतं. जयंत मनात म्हणतो, सचिन तू माझा बेस्ट फ्रेंड आहे ना, म्हणून तुला सोडून दिले, फक्त बेशुद्ध केले. जर तू यापुढे काही केलंस तर तुझा विषय संपवून टाकेल. तर इथे विश्वा संतोषला बाजूला घेतो आणि तो संतोषला विचारतो, दादा तुमच्याकडे पेनड्राईव्ह दिला होता ना, मग त्यातलं सगळं कसं काय बदललं? संतोष म्हणतो, तू माझ्याकडे फक्त पेनड्राईव्ह दिला, त्यात काय आहे काय नाही आहे मला काही माहिती नव्हतं. आणि प्लीज यापुढे मला याबद्दल काही बोलायचं नाही. विश्वा संतोष यांच्यामध्ये भांडणं होतात. संतोष सगळी जबाबदारी झटकून देतो आणि आपले हात वर करून निघून जातो. तर इथे विश्वा मनात म्हणतो, आता माझे मित्रमैत्रीण तेच कामाला येतील. तर इथे विश्वाचे मित्रमैत्रीण त्यालासुद्धा जयंतची माणसं मारतात आणि एका लांब ठिकाणी नेऊन सोडून देतात. तर दुसऱ्या दिवशी जयंत जानू यांच्या लग्नाची हळद असते. जयंत जानूच्या घरी येतो. जयंतच्या मार्गातले सगळे अडथळे बाजूला झालेले असतात, म्हणून तो खूप खुश असतो. सिद्धूच्या घरचे सगळे तिथे येतात. रेणुका, आजी, नीलांबरी सगळे आलेले असतात. भावना जानूला घेऊन बाहेर येते. आजी नीलांबरी कोपऱ्यात बसलेली असतात. आजी म्हणतात, नीलांबरी काहीही कर, पण उद्या आपला जो मोठा प्लॅन आहे त्याबद्दल सिद्धूला काहीही कळता कामा नये. नीलांबरी म्हणते, आजी बघा आता माझी कमाल मी काय काय करते. भावना इथे रूममध्ये रेडी व्हायला जात असते. भावनाने हळदीची साडी बाजूला काढून ठेवलेली असते आणि 2 मिनिटासाठी भावना बाहेर जाते. नीलांबरी त्या रूममध्ये येते आणि भावनाची नेसण्याची साडी हातामध्ये घेते. नीलांबरी कात्रीने ती साडी फाडून टाकते आणि पुन्हा ती साडी जशी होती तशी ठेवते आणि निघून जाते. भावना आतमध्ये येते, पण ती आतमध्ये येत असताना नीलांबरीला त्या रूममधून बाहेर जाताना बघते. भावनाला डाऊट येतो की नीलांबरीने नक्कीच काहीतरी केलं असेल. भावना आपली साडी हातात घेते आणि ती बघते तर पूर्ण साडी फाडून टाकलेली असते. भावनाला समजतं की ही साडी नीलांबरीनेच फाडली. थोड्या वेळाने भावना छान आवरून बाहेर येते आणि नीलांबरीला टोमणे मारते. भावना तयार होऊन बाहेर आली हे बघून नीलांबरीचा तळफाट होतो. थोड्या वेळाने जानू जयंत यांची हळद चालू होते. घरातले सगळे एक एक करून पुढे येतात आणि त्या दोघांना हळद लावतात. नीलांबरी भावनाला त्रास देण्यासाठी मुद्दाम आनंदीच्या मागे जाते आणि आनंदीच्या तोंडाला हळद फासते आणि तिथून पळून जाते. आनंदी खूप रडते आणि सिद्धू भावनाला आवाज देते. ते दोघं तिथे येतात आणि आनंदीचं तोंड धुवून देतात. तर थोड्या वेळाने जानू जयंत यांची हळद होते आणि जानू आंघोळ करून मागच्या बाजूला येते. विश्वा तिथे येतो आणि जानूला बेशुद्ध करून आपल्यासोबत घेऊन जातो. घरामध्ये सगळ्यांना समजतं की जानू घरात नाही आहे. सगळे जानू तिला शोधायला लागतात. घरातल्या सगळ्यांना जानूचं टेन्शन येतं. तर इथे विश्वा जानूला त्या डॉक्टरांकडे घेऊन येतो. जानूची मेमरी परत यावी म्हणून डॉक्टर जानूला हिप्नोटाईज करतात आणि जानूला तिच्या भूतकाळाची आठवण करून देतात. डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे जानूला सगळं आठवतं आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.